की बाबा पाणीदार आमदार खरा कोण आहे, हे पण एक प्रश्न आहे आपल्या तालुक्यामध्ये. आणि महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना कोणी आणली. तर तुम्ही ते कन्फ्युजन या ठिकाणी मिटवलेलं आहे. पाणीदार आमदारचं कन्फ्युजन मिटवला तर अजून चांगलं होईल. पाणीदार आमदार बघा, एखादं घर बांधावं लागलं तर 6 महिने वर्ष लागते, एखादा गटर बांधावं लागलं तर 3-3 महिने जातात, बिल निघायला 1-1 वर्ष जात आहे. तर उजनी पासून तळे इप्परगापर्यंत, तळे इप्परगापासून कुरनूर पर्यंत महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांची जे आत्ताच वळसंग भागामध्ये, जे वळसंग गावामध्ये एकदम भव्य दिव्य अशी सभा संपन्न झालेली आहे. वळसंग जिल्हा परिषद क्षेत्राच्या इतिहासामध्ये जे पहिल्यांदाच एवढी मोठी सभा जी आहे आपण या ठिकाणी पाहिली. वळसंग गावच्या राजनैतिक इतिहासामध्ये जे याची ही सभा लिहिली जाईल, ज्या ठिकाणी वळसंग गावाला जे आहे खूप सारे महान महान लोक येऊन गेलेले आहेत. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी या वळसंग भूमीवर येऊन गेलेले आहेत. ही वळसंग भूमी जी आहे आपल्या मल्लप्पा धनशेट्टीजींची म्हणजेच हुतात्म्यांची जी भूमी आहे. आणि याच वळसंग गावाला जे आहे शिवसेनेचे सेनापती, आपल्या शिवसेनेचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ, लाडके उपमुख्यमंत्री साहेब, माझे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब जे येऊन गेले आणि खूपच भव्य दिव्य असा प्रतिसाद या ठिकाणी या सभेला भेटलेला आहे. आणि प्रचंड प्रमाणात जे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ या सभेमध्ये उपस्थित होते. सर्व विविध उमेदवारांची ज्या या ठिकाणी चर्चा झाली, विविध उमेदवारांनी जे आपापले वक्तव्य दिले, आपले भाषण जे दिले, याच ठिकाणी जे आमचे मोठे भाऊ विश्वाण्णा जवळगेजी जे आपल्या जिल्हा परिषद, वळसंग जिल्हा परिषद गटाचे भविष्य आपण म्हणू शकतो, यांचा सुद्धा भाषण होता. परंतु काही कारणांमुळे त्यांचा हा भाषण जे या ठिकाणी झालेलं नाहीये. तरी देखील आपण जे आहे त्यांची जे मनातलं होतं ते या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया थोडक्यामध्ये. तर नमस्कार दादा. जय महाराष्ट्र. तर कसं म्हणजे तुमचं जे आहे भाषण होणार होतं असं आम्ही ऐकलं तुमच्या कार्यकर्त्यांकडून. तर तुमचा मुद्दा काय होता, तुम्ही असं काय बोलणार होता की तुम्ही जे या ठिकाणी काय बोलणार होता, लोकांना काय संबोधन करणार होता? म्हणजे मला काय म्हणायचं आहे, या राज्यामध्ये काही काम झालं, देशामध्ये काही काम झालं तर मोदींनी काम केलंय म्हणतात. राज्यामध्ये काही काम, योजना, नवीन योजना आली तर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस चालू केलंय म्हणतात. ज्या वेळेला एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेलाच लाडकी बहीण योजना आली, काढलीत. त्यामुळं आता मी काय म्हणतो, एकच आहे, लाडकी बहीण योजना कोण काढलं असेल तर ते एकनाथ भाऊ शिंदे आहेत. आज काल कुंभारीमध्ये भाषण झालं, बोरामणीत झालं, तिथं बी लोक काय म्हणतात, लाडकी बहीण योजना भाजपवाले आम्ही काढलो म्हणते. तुम्ही नाही काढला. ज्या वेळेला आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला लाडकी बहीण योजना चालू झाल्या. त्यामुळे हे लाडकी बहीण योजना हे शिवसेनेने काढलेलं आहे, एकनाथजी शिंदे साहेबांनी काढलेलं आहे. ह्या माझ्या माता भगिनींना सांगतो, भाजपच्या भूल थापेला बळी पडू नका. लाडकी बहीण योजना अनाथाचे नाथ एकनाथ भाऊ शिंदे काढले. त्यासाठी तुमचे बहुमोल मत या तालुक्यात आणि या जिल्ह्याचं भविष्य घडवण्यासाठी धनुष्यबाणात समोरील चिन्ह बटन दाबून तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, असं मी या सोलापूर जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन मध्ये आवाहन करतो. ज्या प्रकारे जे कन्फ्युजन आहे, खूप सारी लोक म्हणतात की बाबा पाणीदार आमदार खरा कोण आहे, हे पण एक प्रश्न आहे आपल्या तालुक्यामध्ये. आणि महाराष्ट्रामधला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना कोणी आणली. तर तुम्ही ते कन्फ्युजन या ठिकाणी मिटवलेलं आहे. पाणीदार आमदारचं कन्फ्युजन मिटवला तर अजून चांगलं होईल. पाणीदार आमदार बघा, एखादं घर बांधावं लागलं तर 6 महिने वर्ष लागते, एखादा गटर बांधावं लागलं तर 3-3 महिने जातात, बिल निघायला 1-1 वर्ष जात आहे. तर उजनी पासून तळे इप्परगापर्यंत, तळे इप्परगापासून कुरनूर पर्यंत पाणी नेण्यासाठी हे जवळजवळ 20-22 वर्ष लागलेत. 20-22 वर्ष आधी तर हे आमदार नव्हते. त्याआधी इनायत अली पटेल होते, DK माने होते, त्याच्यानंतर सिद्धरामप्पा पाटील होते. आमचे ह्या तालुक्याचे भाग्यविधाते आणि हरित क्रांतीचे जनक ज्यांना म्हणते ते सिद्धारामजी मेत्रे साहेब होते, त्यांनी मंत्री होते. त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. त्यावेळेला 55 कोटी रुपयाचा निधी आणला. दनाळ येथे उमाकांतजी राठोड हे सभापती असताना तिथं उद्घाटन झालं. विलासराव देशमुख तिथं येऊन उद्घाटन केलं. ह्या
कुरनूरच्या पाण्याला, उजनीच्या पाण्याला एक मोठा इतिहास आहे. 1-2 वर्षामध्ये होणारं काम नाही. त्यासाठी मी सांगतो, या तालुक्याचे खरे भाग्यविधाते, या तालुक्याचे खरे पाणीदार आमदार आणि जनतेचे आमदार म्हटले तर सिद्धारामजी म्हेत्रे साहेब आहेत. बरोबर आहे. तर कसा प्रतिसाद भेटला तुमच्या मते या पूर्ण सभेला या ठिकाणी? या सभेला बघा कितीतरी अडचणी आल्यात. पहिल्यांदा एकदा सभा ठेवली त्यावेळेला आमच्या महाराष्ट्राचे दुर्दैव, कारण त्याच दिवशी या महाराष्ट्राचे म्हणजे वीर धुरंधर म्हटलं तरी चालतंय किंवा केजीएफचा रॉकी भाई म्हटलं तरी असला नेता म्हणजे सारखं झुकेगा अनेक नेत्यांना तयार करणारा नेता म्हणजे या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं अपघाती निधन झालं. त्यासाठी महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. त्या दिवशी सभा रद्द झाली आणि परत आज सभा झाली आणि आज सभेला अनपेक्षित गर्दी होती. जेवढा अपेक्षा होती त्याच्याही पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. आणि या सभेत आलेला सर्व मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतो, हे विचार तुम्ही तुमच्या सोबत घेऊन तुमच्या आजूबाजू घरातल्यांना, तुमच्या गल्लीत, तुमच्या गावामध्ये पोहोचून या जिल्हा परिषदेवर कसं शिवसेनेचा भगवा फडकेल याचा तुम्ही विचार करावा असं मी विनंती करतो. आता मी फक्त ह्याचीच सभा अटेंड करत नाहीये शिवसेनेची. मी पत्रकार असल्यामुळे ज्या विविध नेत्यांच्या, विविध कार्यकर्त्यांच्या ज्या सभेला जातोय, काँग्रेसच्या पण सभेला गेलो मी शिवसेनेच्या पण गेलो, भाजपच्या पण गेलो. तर भाजपची जी सभा झाली धोत्रीमध्ये असू दे किंवा या वळसंगावामध्येच आपल्या श्री रामलिंग चौडेश्वरी माताच्या मंदिरामध्ये जी आहे सभा झाली, तर दोन्ही जागी आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार, लाडके आमदार सचिनदादा कल्याण शेट्टीने जे आहे नाव न घेता टीका केलेली आहे आपल्या म्हेत्रे साहेबांवर, की आता त्यांचा बाजार उठलेला आहे, त्यांना मतदान करू नका, ती लोक कामं करणारी लोक नाही आहेत. तर ह्याच्यावर तुमचं काय आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून प्रतिक्रिया? म्हेत्रे साहेबांनी खूप काही काम केलं. त्यांनी 17 वर्ष जे आमदार होते ना, 17.5 वर्ष त्यांनी आमदारकी भोगलं. त्या काळामध्ये मंत्री असताना खूप काही कामं केलंय. असं एक गाव नाही, एक वाडी वस्ती नाही तिथे म्हेत्रे साहेब काही ना काही निधी दिलं नाही असं एकही गाव नाही. पण ते काम केले. तर आता तुम्ही 10 वर्ष 7 वर्ष झालं तुम्ही आमदार आहे, देशात आणि राज्यात 12 वर्ष झालं तुमचं सत्ता आहे. तुम्ही विकास केलेलं काम सांगा, आम्ही भविष्यात विकास करण्याचं काम सांगतो. तुम्ही विकास काय केला आम्हाला विचारलं, आम्ही काय करणार आहे? 12 वर्ष झालं तुमचंच सत्ता आहे ना, मग आमची सत्ता, म्हेत्रे साहेबांची सत्ता असती तर 12 वर्षात आम्ही काय काम केलं हे सांगितलं असतो. त्यासाठी मी काय म्हणतो, तुम्ही केलेले काम सांगा, पेपर मधले निधी सांगू नका. हा, तरी कागद घेऊन फिरायले प्रत्येक सभेमध्ये, मी एवढी निधी दिली, एवढी निधी दिली. तर त्याच्यावर काय म्हणतो तुम्ही? खूप काही निधी काय कागदावरच आहेत. त्यासाठी मी काय म्हणतो, कागदावर निधी जाहीर झालं तर ते काम पूर्णत्व झालंय का नाही हे बघणं महत्वाचं आहे. कारण एखादा घटना घडलं की पेपर मध्ये येतंय असं असं झालंय, मग शेवटपर्यंत ते पूर्ण झालंय का नाही हे बघण्यासाठी आपण मागे लागत नाही. त्यासाठी मी म्हणतो, कागदावरच्या निधींना तुम्ही महत्व देऊ नका. ग्राउंडवर किती काम झालंय ते आम्हाला माहिती आहे. आमच्या गावामध्ये तर 7 वर्षामध्ये 2.5 लाख रुपयाचा एक रोड झालाय बघा, त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नाही. त्यांनी तर म्हणते भरपूर काम केलंय म्हणून. आता त्यांनी मला सांगणारच की खोटा बोल रेटून बोल. आता काय सांगायचं त्याच्यासाठी? आमच्या सत्ता आलं असतं, आम्ही आता सत्तेत आता आलो. आताच आमचे उपमुख्यमंत्री साहेब सांगितले, पितापूरचं जे धरणामधलं पूल होतं ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. हे एकच काम बस आहे त्यांच्यासाठी. नाही, त्यांनी म्हणाले की कल्याण शेट्टी साहेबांनी केलं म्हणून सांगतात की. अहो, आता स्वतः ज्या मंत्रीनं हे केलंय, जे किंवा पूर्ण लक्षात पण होतं सांगितलंय त्यांनी, लोक चालत पाण्यातून जात होते. यासाठी हे एकच काम बस तालुक्यामध्ये तुम्ही सांगायला, म्हणजे हे पितापूर म्हणजे हन्नूर गावाच्या बाजूचं गाव आहे. त्यासाठी पितापूर मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या निधीतून पूल झालंय, हेच आम्हाला मोठी गोष्ट आहे. कारण तिथं जे पाठी वगैरे लावण्यात आलेली आहे, तिथं जे पूर्ण चर्चा होती ती फक्त कल्याण शेट्टी साहेबांचीच होती, त्यांनी केले म्हणून. आणि इथं साहेबांनी त्यांनी पूर्ण किस्सा पण सांगितला की बाबा कशा प्रकारे तिथं जे मय्यत जे आहे पाण्यामधनं पोहून घेऊन जात होते, कशा प्रकारे विद्यार्थी जे पोहून शाळेसाठी जात होते बोरगावला, ती पूर्ण किस्सा सांगितलं. त्याच्यावरून कळतं की त्यांनी खरंच लक्ष देऊन ते काम केलेलं आहे. अहो, एकनाथ शिंदे म्हणजे देशामध्ये खोटं न बोलणारा नेता म्हणजे फक्त एकनाथ भाऊ शिंदे आहेत, आणि दिलेलं वचन पाळणारा म्हणजे एकनाथ भाऊ शिंदे आहेत. त्यांनी बोललेत म्हणजे सत्यच आहे. त्यांनीच पितापूरचे पूल बांधले. तर अशाच प्रकारे जे आहे आपल्या लिंबी चिंचोळी गावची मुलुक मैदान तोप म्हणले जाणारे आमचे मोठे भाऊ
विश्वांना जवळगे यांनी जे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे खूपच सुंदररित्या जे आहे अजून खूप चांगलं बोलणार होते ते खूप सारे बोलणार होते परंतु जे आहे अनफॉर्च्युनेटली त्यांना जे या ठिकाणी संधी भेटली नाही. मला विश्वास आहे जेव्हा विजयाचं जे गुलाल उधळलं जाईल जेव्हा विजयाचं जे जल्लोष कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा ह्याच्यापेक्षाही जबरदस्त असा इंटरव्ह्यू घेऊ आपण ह्याच्यापेक्षाही भन्नाट असा पूर्ण कार्यक्रम असेल आणि त्यावेळेस त्यांनी अजून चांगल्या प्रकारे आपलं मनोगत व्यक्त करतील अशी इच्छा आहे. आणि तुमच्या माध्यमातून सांगतो सर्व जिल्हा परिषद उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा आणि वळसंगचं जे उमेदवार आहे वळसंगच्या गावातील लोकांनी एक अभिमान बाळगून धनुष्यबाणाला मतदान करावं कारण असल्या मोठ्या गावाला सिद्धारामजी मेत्रे साहेब जात धर्म भेद न करता आरिफभाई कुरेशीला उमेदवारी दिले त्याबद्दल वळसंगचे सर्व वळसंगकर जाणून बुजून का असेना धनुष्य बाणालाच मतदान करा असं मी वळसंगकरांना विनंती करतो. तर धन्यवाद. अशाच प्रकारे जे या ठिकाणी आपल्या भावाचा इंटरव्ह्यू संपन्न झाला.